मित्रहो नमस्कार. मी मारुती विद्वार. नेमकं तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की बाबा नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय. होय, बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की बाबा महाराष्ट्रामध्ये निवडणुका सारख्या सारख्या पुढे लोटतायत, नेमकं 2-3 वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत असा काही प्रश्न येतोय बघा. नेमका हा प्रश्न आहे काय आणि नेमका त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतोय. आजच्या तुम्हाला विशेष सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये नेमकं निवडणुका कोणाच्या आहेत आणि किती टप्प्यामध्ये होणार आहेत, पण कोणत्या कोणाचे होणार आहेत, नेमकं निवडणुका कोणाकोणाच्या असतात तरी, हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय आणि ते पण बऱ्याच जणांना माहित नाहीये. मला पण प्रश्न पडला होता म्हणा, पण बऱ्याच दिवसापासून मला मला क्लिअर झालाय तो क्वेश्चन, पण तुम्हाला क्लिअर करणं माझी जिम्मेदारी आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, तर नमस्कार, मी मारुती विद्वार. आजचं आपलं खास सेशन आहे पहा, की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमक्या काय, या निवडणुकीचा वाद काय आहे आणि नेमकं ह्या आरक्षणाचा प्रश्न काय आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्था 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने 1992 मध्ये जर स्थापन झाल्या असतील तर त्याच्या आधी नव्हते का, याच प्रश्नाचं उत्तर, याच प्रश्नाची उकल या आपण सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वांचं माई प्रबोधिनीमध्ये सहर्ष स्वागत. तर पाहू आपण नेमकं काय असणार आहे बघा. मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नक्कीच तुमचा याचा फायदा होईल. तर बघा, याच्यामध्ये विषय कसा असतो बघा, कोणताही जर कारभार पाहण्याआधी, म्हणजे जसं राज्य शासन म्हणजे ज्याला आपण सरकार म्हणतो, मग कोणताही असो, मोदी सरकार असो मग फडणवीस सरकार असो, नाही का, मग कोणतंही शासन जर चालवण्यासाठी, कोणताही राज्य कारभार चालवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी विशिष्ट मर्यादा असतात किंवा एखादा स्ट्रक्चर आखून यावं लागते. पहा, तुम्हाला एकदम उदाहरण देतो मी याच्यामध्ये. तर आपलं जर घर असेल, नाही का, आपलं जर घर असेल, घराचा जर आपल्याला कारभार करण्यासाठी करायचा असेल तर बघा, तुम्ही नेहळून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल. पहा, दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये. एक असतो पहा रेग्युलेशन, ओके, एक असतो रेग्युलेशन आणि दुसरा असते डेव्हलपमेंट. ओके, डेव्हलपमेंट. विषय काय आहे बघा, रेग्युलेशन याचा अर्थ शब्दात म्हणजे चांगल्या शब्दात सांगायचं असेल तर ज्याला आपण नियम असे म्हणतो, आणि डेव्हलपमेंट ज्याला आपण विकास असं म्हणतो. ओके, बघा, आपलं एकदम आपण घराच्या उदाहरणापासून आपण दिल्लीच्या उदाहरणापर्यंत जाऊया, नाही का. याच्यामध्ये बघा, घर असेल तर घरामध्ये बघा ऍक्च्युली आपल्या कसं असते, तर एखाद्या बघा वडील असतील, नाही का, म्हणजे प्रत्येकाचं घर, आता जसं गावामध्ये प्रत्येकाचं घर वेगवेगळं असते, बरोबर, तसं प्रत्येकाचं घर वेगवेगळं असते आणि प्रत्येकाच्या घरातली सिच्युएशन वेगवेगळी असते. तुम्हाला 2-3 सिच्युएशन सांगतो बा मी. एक घर आहे समजून घ्या, नाही का, तसंच अगदी आपल्या भारताचं पण आहे पहा. भारत एक जर आपलं गाव असेल तर त्याच्यामध्ये जे घरं आहेत छोटे छोटे, नाही का, मग तसंच राज्य आहेत, नाही का. मग राज्याचा कारभार कसा करायचा ते प्रत्येक राज्याला ठरवून दिले, बाबा तुझ्या मनावरती तू कर, नाही का. मग तसंच मग जसा गाव आहे, गावामधल्या घरांचा सुद्धा प्रत्येकाचा कारभार वेगवेगळा असतो पहा. अगदी तसंच आहे. फॉर एक्झाम्पल घर आहे, एक घर आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र जसं एक स्टेट आहे, तसंच एक घर आहे पहा. त्या घरामध्ये असं असू शकते की नियम करण्यासाठी, म्हणजे बघा आई आणि वडील असतात, बरोबर. आई वडिलांपैकी एक कठोर असतो आणि एक मृदू असतो असं म्हणलं जातं, नाही का. मग त्याच्यामध्ये जर वडील जर कठोर असतील, म्हणजे कठोर याचा अर्थ काय, ते नियमाला स्ट्रिक्ट असतील, नाही का. बाबा तू संसार म्हणजे आपला जे संस्कार आहे, संस्कार सोडून दूर जाऊ नको, नाही का. जे महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा जे आपल्या वडिलोपार्जित मिळालेली जी संस्कृती आहे आपली, त्याचा म्हणजे अपव्यय करू नको, नाही का. असं म्हणजे त्याला कडक नियम करण्यासाठी, म्हणजे त्याला मारणं असो किंवा ते नियमाच्या बाहेर ठेवण्यासाठी वडील जर असतील तर बघा, मग त्याच्यामध्येच काय असेल हो, म्हणजे असं असू शकते की बाबा नियम लावणारे वडील असू शकतात, बरोबर. म्हणजे घर क्रमांक 1 बघू आपण. ओके, फॉर एक्झाम्पल घर क्रमांक 1 मध्ये त्याच्यामध्ये आहे की फक्त वडील काय करतील हो, वडील करतील की बाबा नियम पण ठेवतील पोरांमध्ये सर्वांमध्ये, आणि वडील काय करतील हो, विकासाचं काम सुद्धा करतील, म्हणजे कमवून आणतील पैसे आणि सर्व मुलाबाळांना म्हणजे जगण्याचं साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतील, नाही का. म्हणजे असं असू शकतं की घर क्रमांक 1 मध्ये वडीलच नियम पण बनवू शकतात, म्हणजे नियमात राहण्यासाठी हे करतील, आणि फक्त आई जिवाळ्याचं काम करेल, नाही का. मग विकासाचं काम सुद्धा वडील करू शकतात. मग घर क्रमांक 2 मध्ये असं पण असू शकते बाबा, एक आई असेल, नाही का, म्हणजे आई असेल आणि एक वडील असेल, नाही का. मग वडील काय करते, मग नियमाचं काम म्हणजे नियमनाचं काम करत असतील, म्हणजे पोरांना शिस्त ठेवण्याचं काम करत असतील, आणि आई कमवते असू शकते, ऑब्विसली असू शकते, नाही का. म्हणजे आई जर ड्युटीवरती असेल, म्हणजे एखादी सरकारी नोकरीवरती असेल, आणि बाप जर घरी बसून नुसतं आयता खाणारा असेल, मग तसं म्हणू शकते बाबा ते फक्त त्याला एवढंच काम असते, घरी बसून काय काम नाही, म्हणजे पोरांना बाळांना फक्त नियम तरी लावा, नाही का. असं मग ते नियमाचं काम हे करू शकतात, आणि आई काय करू शकते, विकासाचं कार्य करू शकते. आणि तिसरी जर केस म्हणजे असं पण होऊ शकते, नाही का, मग वडील कमवते असू शकतात, पण वडील काय करतील, फक्त कमवतील, पैसे आणतील आणि घरच्या लेकरांना देतील, नाही का, म्हणजे उदरनिर्वाहाचं काम करतील. पण त्याच्यामध्ये काही काही जणांची नाही, आई पण कठोर असू शकते, म्हणजे वडील जर मृदू असतील तर मग आईला ती भूमिका निभावावी लागते, ती म्हणजे कशाची, रेग्युलेशनची, नियमाला बाधित. मग मुलांना शिस्त लावण्याची सवय कोण करते, हो, आई करते. मग अगदी तसंच आहे, जसं आपण किती बघलो हो, 3 बघले, म्हणजे हे एक घर आणि हे एक घर, म्हणजे असं असू शकते. अगदी तसंच आहे हा कारभार आपल्या, म्हणजे देशाचा कारभार कसा चालतो, तर याप्रमाणेच आहे पहा. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतोय. तर हे जे कारभार आहे, तर देशाचा कारभार कसा चालला पाहिजे,
तर ते 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती. ओके, 74व्या घटना दुरुस्तीने सांगून दिले बाबा. बघा, म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली, त्याच्यामध्ये म्हणले की बाबा प्रत्येकाच्या घराचा कारभार कसा असेल ते सांगण्याचं काम आहे. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली, ती म्हणजे 1992 ला करण्यात आली आणि 1900 किती तर 93 ला त्याची अंमलबजावणी झाली. पण नेमकी घटना दुरुस्ती काय होती बाबा, की प्रत्येक राज्याचा कारभार कसा असायला पाहिजे ते सांगून टाकले बघा. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. प्रत्येक राज्याला त्याने सांगितले की बाबा तुम्ही कारभार कसा करायचा. पण तुम्हाला जसं एक गोष्ट सांगतो मी थोडक्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जसं आपण आता घर बघलो नाही का, तसंच आपण काय करू, अजून एक घर बघू. आपला कोणता सर्वात चांगलं घर म्हणजे आपल्या भारत देशाला सर्वात भारी देश म्हणजे भारी घर म्हणजे कोणता आहे हो? ऑब्व्हियसली महाराष्ट्रात असणार आहे, याच्यात काही वादच नाहीये. बघा, महान असं राष्ट्र म्हणजे MH. ओके, ठीक आहे. तर यांच्यामधलं घर बघू आपण. या घरामध्ये नेमकं कारभार कसा चालतो तेच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, दुसरं काय नाही बाबा. स्थानिक म्हणजे कसं चालतं असं काय, म्हणजे त्याच्याच एक एक्सटेन्शन आहे बघा याच्यामध्ये. बघा, जसं आपण कोणते दोन फंक्शन बघलो हो, एक बघलो रेग्युलेटरी, बरोबर. कोणता रेग्युलेटरी. ओके, म्हणजे त्यालाच आपण नियम नियमन असं देखील म्हणू शकतो. ओके, बघा, रेग्युलेटरी फंक्शन मध्ये महाराष्ट्र कसं राहायला पाहिजे हे महाराष्ट्र ठरवून घ्यायचं आहे. दुसरा देश कसा आहे म्हणजे दुसरं राज्य कसं आहे ते राज्य ठरवून घ्यायचं आहे, असं थोडक्यात त्याचं सांगितलंय. घटना दुरुस्ती आपण नंतर सविस्तर बघूया बघा. थोडक्यात आधी समजून घेऊन नेमकं काय विषय आहे बाबा नाही का असं. तर बघा, दोन गोष्टी आहेत, एक नियमनाची आणि एक डेव्हलपमेंट म्हणजे एक विकसनशील गोष्टी आहेत, बरोबर. तर यांनी काय केलं बाबा, नियमन जो करणारा आहे, तर नियमन करणारा दोन गोष्टी करणार. कोणत्या दोन गोष्टी? एक तर तो नियम बनवणार. नियम म्हणजे फक्त नियम नाही बनवणार, त्याचा अर्थ काय होतो समजून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये एवढे तुम्ही ध्यानात ठेवा परमनंटली की बाबा सुव्यवस्था कशी राखली जाईल, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. ओके, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याचं काम या रेग्युलेटरी फंक्शन कडे आहे. दुसरी गोष्ट काय करायला बाबा, कराचं योग्य नियोजन म्हणजे पेक्षा महसूल गोळा करणे, हे दोन काम दिले बघा या रेग्युलेटरी फंक्शन कडे. आणि हे रेग्युलेशन कोण करणार हे सांगितलंय बघा. आपल्याला वाटतं बाबा नाही काय आपले संसद म्हणजे राज्य विधिमंडळातले मंत्री वगैरे काय, तसं काय नाही, फक्त समजून घ्या आता क्लिअर मध्ये. बघा, रेग्युलेटरी फंक्शन मध्ये दोन गोष्टी त्यांनी दिली बघा. एक कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करणारे आणि कर व्यवस्था म्हणजे महसूल व्यवस्था म्हणजे महसूल जमा करण्यासाठी यांच्याकडे दिलेला आहे पहा. तर यांचं आधी स्ट्रक्चर समजून घ्यावा, याच्यामध्ये नेमकं कोण आहे का, म्हणजे कोण अधिकारी आहेत, कोण लोक आहेत, काय नाही. त्यानंतर आपण डेव्हलपमेंट कडे जाऊ नाही का. मग याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं रेग्युलेटरी फंक्शन मध्ये, रेग्युलेटरी फंक्शन साठी त्यांना असं सांगितलं की बाबा प्रत्येक स्तरावर जे आहे ना, प्रत्येक स्तरावर आपण एक अधिकारी नेमून देऊया. विषय संपत्ती मग त्यांच्याकडे ते अधिकार देऊन टाकूया. आणि ते नेमण्याचा अधिकार कोण करतोय, मग सरकारद्वारे ते नियुक्त अधिकारी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, आपण खालच्या पातळीपासून जाऊ बघा. ओके, खालची पातळी म्हणजे खूप उच्च पातळी आहे, पण त्याला लोकांनी खाली केलं बघा. त्याला म्हणतात गाव. आपण जे नाही का गावानंतर असते पहा तालुका. ओके, तालुक्यानंतर असते पहा जिल्हा आणि त्यानंतर असते पहा विभाग, जसे की अमरावती विभाग, औरंगाबाद म्हणजे मराठवाडा विभाग असं आपण सांगतो नाही का. म्हणजे मराठवाडा विभाग नाही, तो प्राकृतिक विभाग झाला नाही का. मग तसंच विभाग असतो, प्रशासकीय विभाग नाही का, म्हणजे प्रशासन चालवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग तयार केले. आणि त्यानंतर आपला असतो पहा राज्य. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचे नेमकं काय भानगड आहे नाही का. पण विषय अजून एक समजून घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये असं असतं की बाबा गावाच्या नंतर जे आहे ना त्याला आपण सज्जा देखील म्हणतो. म्हणजे काही गावांना कंपलेशन करून म्हणजे कारभार सुरळीत व्हावा म्हणून आपण एक सज्जा बनवतो नाही का. म्हणजे मग सज्जा म्हणजे काय, गावांचा गट असणार नाही का. त्याला आपण याच्यामध्ये सर्कल देखील म्हणतो नाही का. तसंच तालुक्यानंतर काही तालुक्यांचा गट, म्हणजे एकदाच तालुका जर मोठा असेल किंवा जास्त म्हणजे जिल्हा जर मोठा असेल तर काही म्हणजे प्रत्येक तालुक्याला हे करण्यापेक्षा छोटे छोटे तालुके म्हणून एक गट करतील नाही का. मग त्याला काय म्हणतात बाबा, तालुका गट म्हणतात. ओके, म्हणजे तालुका गट म्हणजे ब्लॉक म्हणतात नाही का असं. तर असं काहीतरी असणार आहे बघा. मग याच्यामध्ये सरकारने काय बाबा प्रत्येकाला याच्यासाठी काय करू आपण एक नंबर मध्ये एक अधिकारी नेमू नाही का. मग त्यांनी काय केले बघा तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. याच्यामध्ये बघा आता त्यांनी बरोबर रेग्युलेशन म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करणार आणि कर जमा करण्याचं काम कोण करणार. तर त्यांनी काय म्हणले गावासाठी कोण असणार बघा. गावा किंवा गावांचा ग्रुपसाठी, फक्त एका गावासाठी म्हणण्यापेक्षा गावाच्या ग्रुपसाठी त्यांनी नेमले पहा तलाठी. ओके, तलाट्याला हे अधिकार दिले बाबा, कायदा सुव्यवस्था आणि कर बे काय असणार आहे ते. मग त्यांच्याकडे म्हणजे जास्त अधिकार आहेत पण कमी अधिकार आहेत नाही का. पण ते अधिकारी म्हणून कोणाला नेमण्यात आले पहा, तलाठी. म्हणजे एक परीक्षा होते, परीक्षा अंतर्गत तलाट्याची नेमणूक होते पहा. पण तलाट्याच्या म्हणजे तलाठी प्रत्येक गावामध्ये जाणं त्यांना काही नसते ना, कारण जास्त गावाचे एकत्रीकरण त्याच्याकडे अधिकार आलेले असते. म्हणून त्याला मदत करण्यासाठी म्हणून आपले असतात कोण, ग्रामसेवक. ओके, ग्रामसेवक यांना तलाट्याला मदत करण्यासाठी. मग तालुका लेवलवर कोण असते बघा, तालुका लेवलवरती एक अधिकारी म्हणून असतात, त्यांचं नाव असते पहा, सर्वांना परिचय आहे का काय, तहसीलदार. ओके, हे कोण असा आहे बाबा याला परिचय नाही का, मग तहसीलदार असणार आहे का. मग तालुक्यांचा जो गट आहे मग त्या सर्व तालुक्यांच्या गटाला कंट्रोल करण्यासाठी त्यांना आपण खूप चांगला आहे बा एमपीएससी मधून आपल्याला
त्यांची निवड होते पहा, त्यांना म्हणतो आपण SDM, म्हणजे याला काय होतं, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. ओके, दंडाधिकारीच आहेत पहा. आणि याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा कॉमन विषय सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये हे जे अधिकारी आहेत सर्वांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही अधिकार देण्यात आले आहेत, म्हणजे जे की सर्वात जास्त अधिकार आहे त्यांना आपण टाइप ऑफ न्यायाधीशाप्रमाणे म्हणू शकतो पहा. ते दंड देण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याला. त्यामुळे याला तहसीलदाराला किंवा या SDM ला वगैरे काय म्हणतात पहा, म्हणजे तालुका दंडाधिकारी असं म्हणतात पहा. जिल्हा स्तरावर असते पहा कोण, जिल्हा स्तरावर असतात DM साहेब आपले बघा, कलेक्टर. UPSC मध्ये ज्याचं सिलेक्शन होते ना त्याला कलेक्टर असे म्हणतात. म्हणजे DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट म्हणजे त्यांना अधिकार दिलेला बघा, म्हणजे दंड अधिकारी, दंड देण्याचा सुद्धा अधिकार आहे त्यांना. तर याला आपण काय कलेक्टर असे म्हणतो किंवा जिल्हाधिकारी असं देखील म्हणतात पहा. मग विभागावर नेमकं कोण असते पहा, तर विभागावर कोण असते, प्रत्येक विभागासाठी असतं, त्यांना आपण डिव्हिजनल कमिशनर असं म्हणतो. ओके, डिव्हिजनल कमिशनर असं म्हणतो. त्यानंतर राज्यासाठी नेमकं कोण असणार आहे, तर राज्यासाठी त्यांना आपण इंग्लिशमध्ये सेक्रेटरी असं देखील म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये त्यांना आपण सचिव म्हणतो नाही का, म्हणजे राज्य सचिव. तर हे अधिकाऱ्याची लेवल आहे पहा. यांचं काम काय आहे, दुसरं काय तिसरं काय काम नाही, तर रेग्युलेशन करण्याचं काम आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणं, काम पडलं तर त्यांना दंड देणं, आणि महसूल व्यवस्था म्हणजे महसूल जमा करण्याचं काम कोणाकडे असते, या अधिकाऱ्यांकडे असते. अशी आपली उतरण आहे कशाची, फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठी. म्हणजे आपण याला डायरेक्ट म्हणू की बाबा आपल्या आईचं काम असेल नाही का, समजा की आई आहे म्हणजे आईचं काम रेग्युलेशन जर असेल ना, वडील कमावत असेल नाही का, तर आईचं काम काय असणार बघा. मग त्यांची उतरण कशी आहे बघा, अशी आहे. म्हणजे हे जे अधिकारी आहेत फक्त त्यांचं काम काय, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि महसूल म्हणजे महसूल गोळा करणे. हो का, त्याचं महसूल गोळा करणे म्हणजे पैसे गोळा करणे यांचं काम आहे, पण पैशाचा विनियोग कसा करायचा यांचं काम नाहीये. तर ते काम कोणाकडे आहे ते आपण लवकर बघूया पहा. मग ते काम दिलं पहा यांनी डेव्हलपमेंट ऑफिसर्सकडे. ओके, म्हणजे याला आपण विकासनशील फंक्शन्स असं म्हणतोय. ते तुम्ही फक्त याची स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी चालते बघा. ते थोडं याला पुस्तक आणि आपल्याला इथं थोडं अजून विस्तारामध्ये लिहून घ्यायचं. तर बघा याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्याला लगेच बघायचं आहे बघा की विकसनशील फंक्शन कोणते आहेत, म्हणजे विकासशील फंक्शन कोणते आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये आहे, याला आपण लिहून घेऊ पहा, विकास कार्य म्हणजे डेव्हलपमेंटल फंक्शन. ओके, मग त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये यांनी काय केलं बघा, याच्यामध्ये किंवा डेव्हलपमेंट तर करायची बरोबर, डेव्हलपमेंट करण्यासाठी अधिकारी नेमावं लागतात. नुसते अधिकारी नेमून चालत नाही, तर बाबा लोकांमधला एक अधिकारी असायला पाहिजे, अशी काहीतरी व्यवस्था असायला पाहिजे. त्यांनी ठरवलं. मग ते ठरवलं बाबा, त्यांनी काय म्हणले मग बघा आता काय म्हणले त्यांनी. एक असतं ग्रामीण विकास असेल, कसा असेल ग्रामीण विकास असेल म्हणजे ग्रामीण भागातला जो विकास असेल त्यांच्यासाठी वेगळी बॉडी ठरवू आपण. आणि एक शहरासाठी विकास असेल ना, तर शहरी भागाच्या विकासासाठी त्यांच्यासाठी वेगळी बॉडी ठरवूया. तर आपण बघूया त्यांनी असं नेमण्यात आलं. यालाच आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था देखील असं म्हणतो. पण नेमकं भानगड काय बघा तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. बघा ग्रामीण व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी केली पहा, इथे लिहून देतो तुम्हाला. त्यांनी काय म्हटलं बघा त्याच्यामध्ये की बाबा एक नुसता अधिकारी ठेवायला नाही पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, एक अधिकारी ठेवू आपण, म्हणजे सरकारचा पण अधिकारी असायला पाहिजे, म्हणजे फक्त विकासासाठी म्हणतोय. ओके, म्हणजे ते जे आधी आपण रेग्युलेटरी फंक्शन बघलोय ते नियमनासाठी झाले नाही का. मग विकासासाठी त्यांनी दोन गोष्टी नेमले की बाबा एक सरकारी अधिकारी ठेवू आणि एक मग आपण लोकनियुक्त अधिकारी ठेवू. मग याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले, सरकारी अधिकारी एक आणि दुसरा कोण असणार हो, लोकनियुक्त म्हणजे त्यालाच लोकांनी निवडून दिलेले अधिकारी, असं त्याने ठरवू म्हणते. ओके, मग त्यांनी बघा याच्यात काय केलं कार्यक्रम, बघा याच्यामध्ये परफेक्ट कार्यक्रम केला त्यामध्ये. त्यांनी काय केलं बाबा, सरकारी अधिकारी लोकनियुक्त अधिकारी असणार फक्त डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे गावचा विकास कसा होईल, ग्रामीण भागाचा विकास कसा होईल ते या माध्यमातून त्यांनी सांगितले. बघा त्यांनी काय केलं, मग ही जी गाव आहे बरोबर, गावासाठी त्यांनी काय केलं बघा, गावासाठी बाबा त्यांनी म्हणले की बाबा एक जर सरकारी अधिकारी कोण नेमायचा, सरकारी अधिकारी दुसरा तिसरा कोणीच नाही, त्याला आपण बघा VDO म्हणतात. बघा फक्त नाव वेगळं आहे आणि तोच माणूस आहे आपला, कोण गावामध्ये जो समोर करतो नाही का, तो म्हणजे विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर इज कॉल्ड ॲज ग्रामसेवक. ओके, कोण ग्रामसेवक. बघा याचं काम ते तर आहेच रेग्युलेशनसाठी मदत करण्याचं, याचं काम काय हो, विकासासाठी सुद्धा मदत करण्याचं काम ग्रामसेवकाचं आहे बघा. आणि त्यानंतर बघा लोकनियुक्त अधिकारी कोण असणार गावामध्ये, म्हणजे अधिकारी म्हणण्यापेक्षा लोकनियुक्त प्रतिनिधी कोण असणार आहे, तर त्यांचं आहे पहा सरपंच. ओके, यांचं काम काय आहे, रेग्युलेशनचं काम नाही गावामध्ये रेग्युलेशन ठेवायचं, यांचं काम आहे फक्त गावचा विकास कसा होईल. ओके, तो झाला लोकनियुक्त. मग असं नाही ठरलं की बाबा गावामध्ये फक्त ग्रामसेवकनी म्हणजे यांनी कायदा पारित केला आणि यांच्याकडे गेलं दोघं मिळून गावाचा विकास होईल, असा विकास होईल का, नाही, ऑब्विसली नाहीये. कारण आपण जो कर भरतो किंवा आपण जो गोष्टी करतोय ते सर्व केंद्राच्या अख्ख्या तरी जाते पहा, किंवा आपल्या राज्य सरकारपर्यंत जाते. त्यामुळे यांनी काय केलं, गावांचाच विकासासाठी बघा थोडं म्हणजे पैसा जर आपल्याला पुरवायचा असेल किंवा अजून थोडं नियोजन करायचं असेल, विकास चांगला घडायचा असेल तर अजून एक टप्पा घेऊ नाही का याच्यामध्ये.
मग त्यांनी काय केलं बा, याच्यामध्ये तालुका ऍड केले. ओके, म्हणजे तालुका स्तरावरती एक बॉडी स्थापन केली जे की ग्रामीण विकासासाठी काम करते. ध्यान ठेवा बरं, ग्रामीण विकासासाठी काम करते तालुका स्तरावरती, म्हणजे ते शहरी विकासासाठी नाही. जरी तालुका स्तरावरती असतील तर ते गावाच्या विकासासाठी काम करणारी बॉडी आहे. ती म्हणजे कोण, तर ती बॉडी म्हणजे त्याला आपण पंचायत समिती म्हणतो. ओके, आता बघा याच्यामध्ये लिहून पण घेऊ तुम्ही. याच्यामध्ये इथं बघा, गावामध्ये असते कोण, ग्रामपंचायत. इथं असतो पंचायत समिती, पंचायत समिती. आणि जिल्हा लेवल असते पहा, जिल्हा परिषद. ओके, बघा याच्यामध्ये तर हे असते कुठं, जिल्ह्यावरती. ओके, बघा ग्राम लेवलवरती कोण, ग्रामपंचायत असेल, त्याच्यामध्ये 2 अधिकारी असणार, एक म्हणजे व्हिडिओ असणार आणि एक सरपंच असणार. विषय संपला. हे सरकार नियुक्त आणि हे लोक नियुक्त. त्यानंतर पंचायत समिती असेल कशाची, याच्यात जे कायदे वगैरे पास करणार आहेत यांचा विकासासाठी निधी पुरवण्याचं काम कोण करणार आहे, हो आपल्या तालुका स्तरावरती पंचायत समिती करणार आहे. आणि पंचायत समितीमध्ये 2 अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सरकारी जो अधिकारी असतो त्याला आपण म्हणतो पहा BDO. ओके, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आता बघा हे तालुक्यापुरतं मर्यादित नसतं पहा, म्हणजे ब्लॉक म्हणजे आपण काय म्हणतो, विभाग म्हणलो. जसं SDM होता विभागाला, नाही का, म्हणजे एका तालुक्यासाठी असू शकते पंचायत समिती, किंवा काही 2-4 तालुके किंवा 5-6 तालुके जर असेल तर तालुक्याला कंबाईन म्हणून जर त्यांचा विकासाचं जर कार्य करायचं असेल तर ही करेल पहा. म्हणजे तालुका स्तरावर कोण, BDO असेल. पण विषय ध्यान ठेवा सर्वात महत्वाचं, की बाबा हे तालुका स्तरावर जरी असेल तर तालुक्यातले जे लोक आहेत, म्हणजे तालुका एक शहर झाला ना, त्या लोकांच्या विकासासाठी हे काम करणारी बॉडी नाहीये. फक्त गावांचा जो विकास आहे त्या विकासाचं काम करण्यासाठी ही बॉडी आहे. त्याच्यामध्ये कोण असतो, सरकारी नियुक्त अधिकारी असतो BDO, आणि लोकनियुक्त अधिकारी असतो पहा पंचायत समितीचा सभापती. ओके, ज्यांची निवडणुका होणार आहेत, सांगतो नंतर तुम्हाला नेमकं निवडणुका कोणाच्या होणार आहेत. तर हे झालं पहा सभापती. ओके, जिल्हा स्तरावर एक बॉडी असते पहा, जिल्हा म्हणजे त्याला आपण जिल्हा परिषदेमध्ये जे सरकारी अधिकारी असतात, नाही का, मग त्यांना आपण काय म्हणतो, CEO म्हणतो. ओके, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं देखील म्हणतो, म्हणजे सचिव म्हणतो नाही का त्यांना. जिल्हा परिषद सचिव झाले म्हणजे IAS ची नियुक्ती होती बघा, IAS झालं की मग काय, किंवा IAS च्या आधीमध्ये जिल्हा IAS झाल्यानंतर बढती होती त्यांची, त्यानंतर प्रमोशन झाल्यामुळे CEO चं पद दिलं जाते, असं काहीतरी होतं नाही का. मग एक अधिकारी असतात नाही का सरकारी. मग लोकनियुक्त नेमकं कोण असते जिल्हा परिषदेवरती, नाही का, त्याला आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असे म्हणतो. बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष. बघा सर्वात महत्वाचं ध्यान ठेवा, शेवटी एक रिव्हिजन करतो त्याच्यामध्ये, सांगतो की तुम्हाला हे त्रिस्तरीय बॉडी आहे, 1 2 3. फक्त काम कोणासाठी करते, ग्रामीण विकासासाठी. शहराचा अजिबात विचार करत नाही. फक्त बघा आपण फक्त कशाच बघतोय, ग्रामीण विकासासाठी ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते. त्याच्यानंतर गावाला सरकारी अधिकारी BDO असते, तालुक्याला सरकारी अधिकारी, म्हणजे तालुका स्तरावरती. फक्त याचं काम काय आहे, फक्त इथं जे गोष्टी व्हायला येतात यांना पैसे पुरवणं, यांच्या संदर्भात विकासाची कामं असणं, हे सर्व कामाचं म्हणजे एखादी फाईल जर तयार झाली तर ती जाणार BDO कडे सर्व चांगलं लेखाजोखा होणार. त्यानंतर ती फाईल जाणार बघा CEO कडे, म्हणजे सरकार नियुक्त अधिकारीकडे. ओके, म्हणजे ते जिल्हा स्तरावर जाणार आणि गावाचा विकास होणार, म्हणजे गावाला निधी येणार. दुसरं तिसरं काही नाही बोलू नका, फक्त सरकारी म्हणजे ग्रामीण विकासासाठी आहे. आणि यांची यांच्या निवडणुका होतात आणि लोकांमध्ये निवडून जातो. सरपंच माहिती आहे तुम्हाला, सभापती माहित आहे. सभापतीला ध्यान ठेवा, सभापतीची जी निवडणुका होतात नाही का, सभापतीच्या निवडणुकीमध्ये जो मतदार असतो तर तो मतदार ऑब्विसली त्या तालुक्याचे लोक नसणार आहेत. हे सर्वात महत्वाचं ध्यान आहे बा. म्हणजे पंचायत समिती जरी तालुक्याला असेल पण त्या तालुक्यातले लोक पंचायत समितीच्या सभापतीची निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. कारण सभापती जे आहे तर सभापती कोणासाठी काम करतो, गावांसाठी काम करतो. म्हणजे गावातले जे मतदारातले लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनाच निवडून देण्याचा सभापतीचा हक्क आहे. म्हणजे सभापतीला निवडून देण्याचा हक्क ग्रामीण लोकांचाच आहे. ओके, त्याच्याकडे पण आपण जाऊ नंतर निवडणुकी नेमकं काय असणार आहे. त्यानंतर बघा जिल्हा परिषद आहे, तर यांच्यामध्ये सभापतींनी काही कायदे पारित केले तर जाईल बघा जिल्हा परिषदच्या अध्यक्षाकडे, आणि यांनी फायनल डिसिजन घेऊन बघा त्याच्यामध्ये गावाचा विकास होतो. दुसरा तिसरा काहीच नाही बघा. ही झालं नेमकं कशाची बॉडी बघा, ही झाली आपल्या ग्रामीणसाठी. बाबा शहर काय आता गेले का खड्ड्यामध्ये, नाही बाबा. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजेच ती आहे बाबा, दुसरं तिसरं काही नाहीये. बघा 73 म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि 74वी म्हणजे शहरी भागासाठी. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं बघा, याच्यामध्ये आता बघा त्यांनी आता 3 स्तर केले बघा. गाव नुसतं गाव झालं, तर गावासाठी एवढं मोठं फापाड बसावं आणून ठेवलंय. शहरासाठी काय केलं बघा, शहर 3 प्रकारचे असतात. ओके, मग त्या शहरासाठी आपण काय करू, जसं याची रचना बघलो ना तसंच बघू आपण एकदम क्लिअर मध्ये. तर इथं जसं ग्रामपंचायत होतं तिथं काय म्हणतात बघा, थोडं मोठं गाव झालं तर पंचायत म्हणजे नगर पंचायत. ओके, नगर पंचायत असते बघा. नगर पंचायत म्हणजे गावापेक्षा थोडं मोठं झालं, म्हणजे 7,000 जर लोकसंख्या झाली
गावाची 7,000 पेक्षा जास्तच झालं तर आपल्याला नगरपंचायत येते पहा. मग नगरपंचायत पेक्षा अजून मोठं झालं नाही का, म्हणजे जसं लोकसंख्या वाढेल तसं काय लिहू, नगर परिषद किंवा नगरपालिका देखील म्हणतात पाहायला. बघा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका कधी बी. नगरपालिका आणि नगरपंचायत, सॉरी, नगरपालिका आणि नगर परिषद एकच आहे, दुसरं काय नाही, फक्त नाव आपण काही वापरू शकतो. नगरपालिका किंवा नगर परिषद म्हणजे थोडं मोठं जर अजून जर लोकसंख्या जास्त झाली तर मग नगरपालिका येते नाही का. मग याच्या पश्चात जर अजून जर जास्त झाली तर तिथं काय करायचं त्यांनी सांगितले बाबा, त्यांनी सांगितले की बाबा महानगरपालिका. बघा महानगरपालिका म्हटले. ओके, हे बघा एवढी झाली. आणि पण काय केली, जसं इथं त्रिस्तरीय आहे ना, इथं पण अगदी त्रिस्तरीयच आहे, बाकी त्याचं दुसरं तिसरं काहीच नाहीये. फक्त जशी याची बॉडी पाहिलो आपण तशी याची बॉडी पाहूया. बघा याच्यामध्ये काय असणार आहे, बघा याच्यामध्ये सुद्धा दोन असणार आहेत बघा. इथं काय असणार आहे आणि इथं काय असणार आहे. ओके, या तीन गोष्टी घेऊ आपण याच्यामध्ये. इथं सरकार नियुक्त अधिकारी आणि इथं लोकनियुक्त अधिकारी नेमकं कोण असणार आहे. बघा आपण डेव्हलपमेंटल फंक्शन पाहतोय, विकास करण्यासाठी इथं कोण असणार आहे. इथं जर पाहिलो आपण की इथं नेमकं कोण कोण असणार आहे. बघा त्याच्यामध्ये बघा पंचायत समिती जी आहे का, तर पंचायत समितीला कोण असते हो, आपण जसं इथं लिहून तिथे लिहून घेऊ याच्यामध्ये की पंचायत समिती, सॉरी नगरपंचायत जे असतं तर नगरपंचायतला सरकार नियुक्त जो अधिकारी असतो त्याला आपण सीईओ देखील म्हणतो. ओके, काय सीईओ. बघा या सर्वांना जे अधिकारी आहेत त्यांना आपण सीईओच म्हणतो, म्हणजे कार्यकारी अधिकारी म्हणतो. फक्त जे महानगरपालिका आहे ना तर त्या महानगरपालिकेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो, कारण का ते मोठं पद आहे म्हणून. ओके, तर बघा नगरपंचायत असते, नगरपंचायत नंतर मोठं जर झालं तर शहर म्हणजे 7,000च्या पुढे जर लोकसंख्या झाली तर नगरपालिका असते. 7,000पासून तर आपण एक डायरेक्ट म्हणून 1 लाखापर्यंत जर असेल ना तर नगरपालिका असते. मग 1 लाखापर्यंत नगरपालिका जर असेल तर त्याच्यानंतर बघा महानगरपालिका असते 1 लाखाच्या पुढे. ओके, 1 लाख किंवा महाराष्ट्रामध्ये 3 लाखापर्यंत नाही का. मग 3 लाखापर्यंत काय महानगरपालिका असते. तर विषय काय आहे बघा, महानगर याच्यासाठी बघा सर्व याच्यासाठी सीईओच असतात पहा. कशासाठी, फक्त आणि फक्त शहरी विकासासाठी सरकार नियुक्त अधिकारी म्हणून सीईओ काम करतात. किंवा यांना आपण डायरेक्ट आहे ना तर यांना सीईओ देखील म्हणतो, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे मुख्य अधिकारी म्हणजे चीफ ऑफिसर असं देखील म्हणतात पहा. सीईओ असते महानगरपालिकेला. प्लस त्यांना काय आपण याच्यामध्ये मराठीमध्ये कमिशनर किंवा आयुक्त देखील म्हणतो पहा, येत असतात, दुसरं तिसरं काय नसते. तर हे झालं पहा शहरी याच्यासाठी सरकार नियुक्त अधिकारी. मग नगरपंचायतला नेमकं कोण असते हो, तर नगरपंचायतला बघा नगरपंचायत मध्ये जर निवड येतो ना तर त्यांना आपण सोप्या भाषेमध्ये नगर परिषदेचा अध्यक्ष म्हणतो, म्हणजे नगरपंचायतीचा अध्यक्ष असे म्हणतो. यांची बॉडी कशी असते बघा, यांची बॉडी अशी असते की बाबा जसं आपल्या गावामध्ये मेंबर्स असतात नाही का, म्हणजे 7 मेंबरची 9 मेंबरची जशी गावामध्ये ग्रामपंचायत असते तर त्याच्यामध्येच बघा याच्यामध्ये अध्यक्षासाठी नगरसेवक निवडून जातात. म्हणजे समजून घ्या जर 20 नगरसेवक असतील तर 20 नगरसेवक निवडून येतील आणि 20 मधला जो एक मुख्य गट म्हणजे मुख्य नेता असेल त्याला आपण नगर अध्यक्ष असं म्हणतो. दुसरं तिसरं काहीच नाही. याला नगरपंचायतला नगर अध्यक्षच असतो, याला सुद्धा नगर अध्यक्षच असतो. ओके, याला सुद्धा नगर अध्यक्षच म्हणतात. दुसरं तिसरं काही नाही, फक्त याचा लोकसंख्येमध्ये फरक आहे. नगर म्हणजे नगरपालिका किंवा नगर परिषदेला सुद्धा लोकनियुक्त अधिकारी जो असतो तर तो नगर अध्यक्ष असतो. त्यानंतर महानगरपालिकेचा जो म्हणजे लोकनियुक्त अधिकारी असेल मोठा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला महापौर देखील असं म्हणतो. दुसरं तिसरं काहीच नाही बा, महापौर. ओके, आता इथं काय लिहिताना माझ्यामध्ये जर नावाचं काही मिस्टेक होत असेल तर निग्लेक्ट करून टाका, तोंडातून फक्त जे येतं ते समजून घ्यायचं नाही का, म्हणजे काही गोष्टी होऊ शकतात माझं लक्ष नसेल तर नाही का. मग त्याच्यामध्ये बघा ही 3 गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये काय हो नगरपंचायत आणि नगरपालिका आणि महानगरपालिका. तर महानगरपालिकेचा विषय कसा आहे माहितीये का, फॉर एक्झाम्पल नांदेड आहे तर नांदेड वागळा महानगरपालिका आहे, पण त्याच्यापेक्षा जर अजून मोठं जर शहर असेल मग तिथं नाही काय करायचं नाही का. मग त्यांनी गेली बाबा मोठं महानगरपालिका असं तसं नाही, काही करायची गरज नाही हो का, म्हणजे वेगळा म्हणजे महानगरपालिका असं काही नाही बघा. त्याच्यामुळे त्यांनी काय केले बाबा महानगरपालिका स्थापन करण्यापेक्षा म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहराला महानगरपालिका नाही तर अजून महानगरपालिका असं स्थापन करायचं का, हा विचार त्यांना आला होता. मग त्यांनी म्हणजे बाबा तसं करायची काय गरज आहे, मुंबई मोठा आहे ना तर मुंबईला काय करू आपण, म्हणजे पुणे जर मोठा असेल समजून घ्या नाही का, आपण साधं उदाहरण घेऊ पुण्याचं नाही का, पुणे जर मोठा असेल ना तर पुण्याला 2 महानगरपालिका करायच्या. मग त्यांनी केली पण बाबा तसं नाही का. मग पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. म्हणजे आता सांगायचं आहे की बाबा एका मोठ्या शहराला अजून जास्त लोकसंख्या असेल तर 1 पेक्षा जास्त महानगरपालिका असू शकतात असं 73 आणि 74 घटना दुसरीने सांगितलं. आणि ही जी स्थापन करण्याची गोष्ट आहे ही कंपल्सरी केले पहा प्रत्येक राज्याला नाही का, म्हणजे तुम्ही कराच. मग नेमकं बघा आता प्रश्न तुम्हाला पडला असेल बाबा नेमकं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती नेमकं काय चालू आहे.
बघा एकदम साधी आणि सिंपल सांगतो तुम्हाला. आता बघा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आणि काय होत आहे ते बघा थोडक्यामध्ये. हे झालं बघा, हे एक फंक्शन आणि हे झालं दुसरा फंक्शन. ओके, ग्रामीण विकासासाठी आणि हे शहरी विकासासाठी गोष्टी चालल्या. तर महाराष्ट्रातल्या जे निवडणुका आहेत नेमकं कोणाकोणाच्या आहेत बघा. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या ते म्हणजे नगर पंचायत आणि नगरपालिका. ओके, फक्त नगरपंचायत आणि नगरपालिका. ओके, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 288 नगरपंचायत नगरपालिका आहेत बघा भाऊ. तर तेवढ्या निवडणुका एक पहिल्या टप्प्यामध्ये घेण्याचं आपलं सरकार विचार केलं आणि त्याच्यामध्ये ह्या निवडणुका पार पडल्या 1-2 डिसेंबरला नाही का. मग ह्या निवडणुका आता डन झाल्या. 21 डिसेंबरला काय त्याचा निकाल लागणार आहे म्हणजे बघू काय होतं ते. नेमकं नंतर आपण बघू की नेमका आरक्षणाचा काय विषय चाललाय, निकाल लागतो का नाही हा पण प्रश्न आहे आणि ते काय लागतं का नाही त्याचं पण आपण संभाव्यता पाहूया त्यामध्ये बघा. तर नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत जे काय जे म्हणतो ना, तर त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात सरकारने घेतले पहा. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यातला भाग म्हणजे महानगरपालिका. ओके, तर यांचे जे निवडणुका आहेत म्हणजे महापौरच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकार घेण्याचा विचार करतोय. बघू काय होते माहित नाही. मग त्यांनी काय म्हणे बाबा, हे जे महानगरपालिका आहेत आता बघा यांची तर म्हणजे यांची संख्या तर जास्त आहे, त्यामुळे मनुष्यबळ जास्त लागणार आहे, अधिकारी जास्त लागणार आहेत, ईव्हीएम जास्त लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात फक्त यांची घेऊया, विषय संपून जातो. त्यानंतर जर दुसरी घ्यायचं असेल तर आपण महापौरांचे घेऊया म्हणजे नगरपालिकेचे घेऊया. आहेतच किती 29 नगरपालिका. ओके, तर 29 नगरपालिका कमी आहेत ना, मग नुसतं कमी पण घेऊन चालत नाही. मग दुसऱ्या टप्प्यात आपण काय करू, एकतर यांचं पण घेऊया आणि तिसरा आहे हे कोणतं, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि हे सभापती. ओके, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे हे दुसऱ्या टप्प्यामध्ये घेऊया. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतीच्या निवडणूक घेऊया, विषय संपतो. मग आता राहिला कोणता प्रश्न राहिला बघा या सरपंचाचा. कोणाचा, सरपंचाचा. मग विषय काय राहिला बघा, तर त्यांनी म्हणले की बाबा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण घेऊया कोणाचा, सरपंच म्हणजे ग्रामीण स्तरावर जे आहेत तर त्यांचे घेऊया. म्हणजे 3 टप्प्यामध्ये आपण मतदान टप्प्याटप्प्याने घेऊया. म्हणजे नेमका यात अडचण काय येते ते आपण थोडक्यात पाहूया बघा. म्हणजे की बाबा निवडणुका टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहेत किंवा 2021 पासून निवडणुका झाल्या नाही असं बरेच जण म्हणतात नाही का. म्हणजे 21 किंवा 2022 पासून 3 वर्षापासून निवडणुका पेंडिंग आहेत किंवा निवडणुकीचा जो निकाल आहे पुढे जातोय किंवा घ्यायचं की नाही घ्यायचं काय 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 चाललंय ते आपण थोडक्यात क्लिअर करतो बघा. मला सांगतो नेमकं विषय काय आहे. कोणत्याही राज्याला जे आहे ना तर त्यांनी आरक्षण दिले बघा. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला 73 आणि 74 घटना दुरुस्तीनुसार त्यांनी बघा आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यांनी असं सांगितलं की बाबा आरक्षण कसं असायला पाहिजे नाही का. तर आरक्षणाचं जो आपण कोणतं बघतो, आपण 2 प्रकारचे आरक्षण बघतो. म्हणजे एक आपली जी विधानसभा निवडणूक असते त्या निवडणुकीला आरक्षण मिळणारं वेगळं आहे आणि या निवडणुकीला मिळणारं आरक्षण वेगळं आहे. कसं आहे ते आपण थोडक्यात पाहूया बघा. तर याचं जे आरक्षण आहे तर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण दिलेले आहे. त्यांनी काय म्हणले बघा 73 आणि 74 घटना दुरुस्तीनुसार त्यांनी म्हणले बाबा एससी आणि एसटी साठी जे आरक्षण आहे ते आरक्षण तर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार द्यायलाच पाहिजे असं कोण म्हटलंय, घटना दुरुस्ती 2000 म्हणजे 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये म्हणून ठेवले. ओके, म्हणजे विषय काय झाला. मग नांदेड जिल्ह्यामध्ये जर एसटी फॉर एक्झाम्पल 10% असतील, ओके, आणि एससी जर 10% असेल तर 10% रिझर्वेशन म्हणजे जे आपले सदस्य असतील नाही का. फॉर एक्झाम्पल आता कोणतं म्हणजे ग्रामीण जर आपण एक्झाम्पल घेतलो की म्हणजे सरपंच असेल नाही का, ते 9 जर मेंबर असतील तर 9 मेंबर मध्ये गावामध्ये जर 10% जर संख्या असतील तर 9 किंवा 10 मेंबर जर असतील नाही का, तर 10 मेंबर मध्ये 10% म्हणजे एक जागा ते मेंबरसाठी कोणासाठी नियुक्त असणार आहे, कंपल्सरी एससी साठी असणार आहे आणि एक जागा कंपल्सरी एसटी साठीच ठेवावं लागणार आहे. ओके, मग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार झालं. मग अगदी तसं जर शहरामध्ये असेल तर शहरामध्ये जे नगरसेवक असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल नगरपालिका असेल, नगरपालिकेमध्ये जर 20 नगरसेवक जर असतील नाही का, तर 20 नगरसेवकांसाठी जर त्यांची जर प्रमाणानुसार जी संख्या असेल तर तेवढं त्याला द्यावं लागणार आहे. विषय संपला. पण विषय घोडा आडल्या बघा याच्यामध्ये कुठं बघा 73 आणि 74 घटना दृष्टीने म्हणले की बाबा एससी आणि एसटीलाच आरक्षण भेटायला पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. तिसरा उरला ओबीसी कुठे गेले, तर ओबीसी साठी त्याने म्हटले की बाबा प्रत्येक राज्यानं आपापलं ठरवायचं द्यायचं का नाही ते ओबीसीनं ठरवायचं म्हटलं. मग महाराष्ट्रानं प्रश्न बोला बाबा तसं कसं जमते, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न पुढे लावून धरला की बाबा ओबीसीला आरक्षण मिळालंच पाहिजे आपल्या कारकिर्दीमध्ये. मग त्यांनी प्रश्न लावून धरला, परत त्यांचं पण सरकार आले पहा. मग त्यांनी काय केले, ओबीसीला आरक्षण देऊन टाकले. जसं एससी एसटीला आरक्षण आहे तसंच ओबीसीला देखील आरक्षण आम्ही देऊन टाकू. विषय संपला. मग भानगड कुठे आली बघा, आता प्रॉब्लेम झाला कशामध्ये बघा. आता विषय काय झाला, तर आरक्षण तर देऊन टाकले, मग याच्यामध्ये काय झालं समजून घ्या. आता एक म्हणजे डायरेक्ट आपण थेट मुद्द्याला धरू का. फॉर एक्झाम्पल गडचिरोली आहे नाही का, किंवा नागपूर आहे, चला नागपूरमध्ये धरू आपण. नागपूरमध्ये आहेत समजा म्हणतो ओके, नागपूरमध्ये आहेत 20% एसटी समाज
आणि 30% आहेत हा एससी समाज. विषय काय झाला, 20%, 30%, 50%. मग 50% एससी एसटी समाज आहे, यांना आरक्षण देऊन टाकलो आपण. आरक्षणाचा मुद्दा कसा आहे, 50%च्या वरी जाता येत नाहीये. मग 20 आणि 30% म्हणजे 50%पर्यंत आरक्षण यांच्या दोघाला भेटलं. ओबीसीला आरक्षण द्यायचं कसं, समजून घ्या. ओबीसी 10% असतील. ओके, ओबीसी जर 10% असतील तर ओबीसीला 10% आरक्षण द्यायला तर मग त्या 50%ची मर्यादा जास्त होईल. परिणामी त्यांनी म्हटलं की बाबा, न्यायालयाने म्हटलं की बाबा असं काही होऊ शकत नाहीये, 50%च्या वरी तुम्ही आरक्षण देऊ शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण घेतो महानगरपालिकेचं उदाहरण, तर 29 महानगरपालिकेपैकी 2 अशा महानगरपालिका आहेत, त्यांच्यामध्ये ही जी टक्केवारी आहे ती 90 म्हणजे कशाच्या 50%च्या वर चालली आहे. त्यामुळं ग्राम आपले कोण म्हणतोय, आपला न्यायालय म्हणते बाबा आम्ही त्याचं काय आरक्षण देऊ शकत नाहीये, तुम्ही काहीतरी नवीन तरतूद करा किंवा यांना थोडं कमी वगैरे करा किंवा काहीतरी असं नियोजन लावा, नाही का. मग 3 वर्षापासून तेच मुद्दा चालू आहे की बाबा निकाल, नाही का, मग ओबीसीना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं किंवा काय 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 असाच विषय चाललाय, नाही का. त्यामुळे निवडणुका पुढे 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 लोटणार आहे का. जसं महानगरपालिकेत झालं, अगदी तसंच पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा याच्या निवडणुका अगदी तसंच काहीतरी होत आहेत, नाही का. म्हणजे इथं क्लॅश होत आहे दोनांमध्ये, म्हणजे केंद्र राज्य सरकार आणि न्यायालय यांच्या दोघांमध्ये क्लॅश होत आहे. न्यायालयामध्ये बाबा 50%च्या वेळी जाऊ दे नका, काय तर तोडगा काढा. ही सरकार म्हणते की नाही, ओबीसीला तर आरक्षण भेटलंच पाहिजे. ओबीसीला जर आम्ही आरक्षण कमी केलं, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जर कमी केलं, त्यांच्यावर ऑब्व्हियसली अन्याय होणार आहे. मग तसं काय नाही जमणार, नाही का. यामुळे निवडणुका थोडं 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 पुढं म्हणजे जात आहे. हे दुसरं तिसरं काही नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये हेच आहे. मग बघू आता नेमकं निवडणुका तर झाली त्याच्यामध्ये, पण निवडणुका त्या सरकारने डिक्लेअर केलं, पण सरकार म्हणले की बाबा बघू आपण, म्हणजे जे गोष्टी फॉर एक्झाम्पल बघा, 29 जर आपल्या महानगरपालिका असतील, 29 पैकी 2 मध्ये जे वाद आहे ना, त्या वादांना आपण पेंडिंग ठेवूया, निवडणुका घेऊन ठेवूया. पण ज्यांच्यामध्ये वाद आहे त्यांच्या निकालावर किंवा काहीतरी तोडगा काढूया आपण. बाकीच्यांचा जो निकाल आहे ना, तो निकाल आपण अगदी लावून टाकू आणि त्यांचं विकासाचं कार्य आपण समोर ठेवूया, नाही का. मग असंच म्हणत बघू आपण पुढे काय होते ते, म्हणजे नेमकं कोणाच्या निवडणुका अजून होतात काय नाही, काहीच अजून देणं घेणं नाही बघा सरकारला पण, आणि आपल्याला पण काय देणं घेणं नाही. नेमकं काय चाललंय आपल्याला ते पण कळत नव्हतं पहा. नेमकं तुम्हाला याचं समजलं असेल की बाबा निवडणुका कोणाच्या आहेत आणि निवडणुका सारख्या सारख्या पुढे का जात आहेत. त्याचं कारण एकच आहे की फक्त ओबीसी कॉम्प्लीट आहे. बघा, महाराष्ट्रानं सर्वप्रथम ओबीसीला आरक्षण देऊन पण टाकलं बघा, पण विषय असा झाला की अख्ख्या देशामध्ये ओबीसीचं आरक्षणावर प्रश्न पडलाय आणि अख्ख्या देशात ओबीसीचं आरक्षण गेले बघा, आणि त्याच्यामध्ये हा वाद अजून चालूच आहे. बघू नेमकं काय तोडगा निघते ते सोडून टाका. फक्त विषय आहे की 73 आणि 74 घटनादुरुस्ती म्हणजे काय होती आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, हे समजलं असेल तुम्हाला, एवढी अपेक्षा करतो बघा. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं आहे की बाबा, अजून एक मला म्हणण्यापेक्षा सर्वांना एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की बाबा नेमकं 73 आणि 74 घटनादुरुस्ती 1992 1993 ला झाली, बरोबर. मग असं तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का की बाबा 1992 1993च्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था नव्हत्या का, सरपंच नव्हता का आमच्या गावाला ग्रामसेवक नव्हती का, महापौर नव्हता का, नेमकं काय विषय होता, नेमकं काय भानगड होता ते लगेच थोडक्यात पाहूया बघा. की बाबा 1973 आधी किंवा भारत स्वतंत्र होण्याच्या आधी, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि 1993 पर्यंत नेमकी स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना कशी होती, की होत्या का नाही, काय 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 सर्व बघूया पहा थोडक्यामध्ये आपण. ओके, बघा 1947 पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्या भारताचं 2 भागामध्ये विभाजन होतं पहा. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट म्हणू शकतो, एक म्हणजे ब्रिटिश भारत, त्याला आपण याच्या म्हणतो ब्रिटिश भारत, नाही का. आणि त्यानंतर दुसरं आपण म्हणजे ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेला प्रदेश, ज्याला आपण संस्थानिकांचा प्रदेश देखील म्हणतो, ज्याला आपण बघा ब्रिटिश पॅरामाउंट असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते बघा, त्याच्यामध्ये तर ब्रिटिश भारत म्हणजे अख्खा प्रदेश जे आहे ना, तर ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश, आणि कोण ब्रिटिश पॅरामाउंट सी म्हणजे ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेला, म्हणजे फॉर एक्झाम्पल बाकी तिथं जो प्रशासक असणार आहे तर तो आपले राजे रजवाडे संस्थानिक असणार आहेत. फक्त त्याचा जो परराष्ट्र व्यवहार आहे, म्हणजे भारताचा किंवा त्या प्रांताचा व्यवहार जर दुसऱ्या राष्ट्रांशी करत असेल, दळणवळण किंवा रेल्वे असेल म्हणजे दळणवळणाची सुविधा असेल किंवा संरक्षण असेल, नाही का, म्हणजे आक्रमण वगैरे झालं तर ती जिम्मेदारी कोणाकडे असेल, ब्रिटिशांकडे असेल. म्हणजे असा काही प्रदेश, म्हणजे तो प्रदेश होता बघा, म्हणजे 40% होता, ज्याला आपण 560 प्लस असे आपण त्याला काय संस्थाने होते असं म्हणू शकतो बघा. 560 पेक्षा जास्त संस्थाने होते आणि 40% प्रदेश होता. आणि हा जो प्रदेश होता तर याला बघा 60% ब्रिटिशांच्या अखत्यारीत होता बघा, म्हणजे ब्रिटिशांच्या अंडर होता. त्याच्यामध्ये बघा नेमकं तेव्हा प्रशासन व्यवस्था नेमकं कशी होते, जसं आपण बघलो बघा की बाबा रेग्युलेटरी फंक्शन्स आणि कोणते डेव्हलपमेंटल फंक्शन्स, नाही का. म्हणजे नियमन म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, नियमन नेमकं म्हणजे काय, तर बघा आपण त्याच्यामध्ये महसूल जमा करणे असो किंवा कायदा सुव्यवस्था असणे, म्हणजे नेमकं काय असणार तर तो प्रशासकीय एकक आहे, नाही का. म्हणजे त्याला आपण प्रशासकीय एकक म्हणतो. तरी बघा ब्रिटिश भारतामध्ये म्हणजे आपण 1947च्या पूर्वी बघू,
फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून बघू आपण किती 1940ला नेमका कसा होता नाही का, नेमकी कशी होती ती व्यवस्था. तर 1940ला प्रशासकीय नेमकं कोणतं होतं, डेव्हलपमेंटल आणि कोणतं होतं ते पण बघूया. तर विषय असा आहे बघा, डायरेक्ट आपण प्रशासकीय बघू आधी पहिल्यांदा नाही का. तर ब्रिटिश भारतात कसं होतं आणि ब्रिटिश म्हणजे जिथं संस्थानिक आहे ते पण बघूया आपण. तर ब्रिटिश भारतामध्ये 1941 म्हणजे फॉर एक्झाम्पल 1940ला नेमकं कसं होतं बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा 3 गोष्टी होती बघा. एक होतं गाव, बघा गाव स्तरावरती काय होतं, तालुका स्तरावरती काय होता, जिल्हा स्तरावरती काय होता, आणि बघा विभाग स्तरावरती काय होता. ओके, विभाग. तर विभागाला त्यांना काय म्हणत गेले हो, त्यांनी विभाग नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी काय म्हणत गेले हो, डायरेक्ट प्रांत म्हणत गेले. राज्य वगैरे काही नव्हता, डायरेक्ट आधी काही तो होतं, डायरेक्ट देश होता, म्हणजे एक भारत देश होता नाही का. म्हणजे अशा प्रकारची रचना होती त्याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये काय केली त्यांनी त्याच्यामध्ये, तर जसं लोकनियुक्त अधिकारी वगैरे असतात तसं अधिकारी वगैरे काय ठेवायची काही गरज नाही म्हणली त्यांनी. अधिकारी म्हणजे ही जी रचना आहे ना, लोकनियुक्त एक सरकारी एक, हे नंतर आलेली आहे बघा. तर तेव्हा कसं होतं बघा त्याच्यामध्ये, त्यांनी म्हणजे बघा गावाला ग्रामसेवक वगैरे त्याचं काही नाही, म्हणजे ते काही नव्हतं नाही का आधी. त्यांनी म्हणले बाबा पाटील असेल, ओके पाटील तुम्ही करून घ्या, महसूल व्यवस्था महसूल वगैरे काय असेल तर तुम्ही करून घ्या, भांडणं मिळणं जर काय मिळत असेल तर बाबा कोणाकडे जायचं आपण पाटील, त्यांना आपण किंवा चांगला दर्जा देऊन त्यांना पोलीस पाटील असा शब्द दिला होता बघा. ओके, तर पाटील गावामध्ये बघणार हो काय करायचं ते काय बघणार पाटील, किंवा पाटील म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये गावाचा मुखिया असं नाव दिलं त्यांना नाही का. मग ही व्यवस्था आतापासून नाही तर मुघल काळापासून सुरू होती बघा त्याच्यामध्ये. तर गावाचा एक प्रतिनिधी असायचा, म्हणजे गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला ज्याच्याकडे जमीन वगैरे आहे त्याला हे अधिकार देऊन टाकण्यात आलं होतं बघा, किंवा गाव स्तरावरती. ओके, त्यानंतर बघा तालुका स्तरावरती आहे ना, तर तालुका स्तरावरती बघा तहसीलदार होता, तहसीलदार. ओके, म्हणजे भाऊ हे जे पद आहेत तहसीलदार कलेक्टर बिलेक्टर हे आता आलेले नाहीत. ओके, म्हणजे ब्रिटिश काळापासून आहेत, म्हणजे त्यांची देण म्हणू शकतो आपण, म्हणजे त्यांना इन्स्पायर म्हणजे त्यांनी स्थापन केलं नाही का. तर असं तहसीलदार होता पहा कोणत्या तालुका स्तरावरती, तो नियोजन करायचा पहा, म्हणजे प्रशासन पाहायचं, महसूल जमा करायचा, महसूल द्यायचा, सर्व अधिकार पहा तहसीलदाराकडे होते तालुका स्तरावरती. आणि जो जिल्हा स्तर होता तर जिल्हा स्तरावर एकच अधिकारी होता पहा, सीईओ वगैरे असं काही नाही हो, फक्त जिल्हाधिकारी, त्यांना आपण कलेक्टर म्हणतो बघा, नावामध्येच आहे पहा कलेक्टर. ओके, कलेक्ट म्हणजे गोळा करणे. ओके, म्हणजे त्याचं पद स्थापन झाले बाबा गोळा करणे. काय गोळा करणे, कर गोळा करण्यासाठी जो पद आहे तो म्हणजे कलेक्टर. मग त्यांना अधिकार देण्यात आले बाबा कलेक्टर बाबा तू कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा म्हणजे स्थापन करशील नाही का. म्हणजे काही जर भांडण आलं तर कोणाकडे जाणार, कलेक्टरकडे तो जाणार. मग कलेक्टरला जर नाही सुटला तर तो जाणार प्रांताकडे. ओके, म्हणजे प्रांत होते पहा, म्हणजे प्रोव्हिन्स. जसं आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राज्य आहेत नाही का, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तसं तिथं काय होतं पहा देशामध्ये प्रांत त्यांनी स्थापन केले, त्याला प्रोव्हिन्स असे म्हणतात. मग त्या प्रांताला कोण नेमायचा, तर त्यांना ते पहा गव्हर्नर नेमायचे. ओके, त्यांना गव्हर्नर असे म्हणून. मग आपण ऐकलं असेल पहा विल्यम बेंटिंग, रॉड मेकॉले वगैरे जे काय म्हणते का, रॉक कर्झन वगैरे, भारताचा गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल होता, व्हॉइस राय वगैरे असल्या गोष्टी ऐकलो नाही. मग तेच आहे बघा गव्हर्नर म्हणजे काय, तर प्रत्येक जो प्रांत आहे, जसं मद्रास प्रांताला एखादा गव्हर्नर होता तसं प्रत्येक प्रांत नाही का, म्हणजे आपला बॉम्बे प्रांतामध्ये महाराष्ट्र होतो आपण, तर एक बॉम्बे प्रांत वगैरे त्या प्रांताला जर कंट्रोल करणारा असेल, कायदा व सुव्यवस्था राखणारा असेल तो म्हणजे गव्हर्नर. आणि संपूर्ण देशासाठी जसं आपला पंतप्रधान असणार आहे, राष्ट्रपती असणार आहे, तसा तो म्हणजे व्हॉइस राय होता. कोण, व्हॉइस रॉय. ओके, व्हॉइस रॉय म्हणजे तो व्हॉइस रॉयचा फायनल असणार. ओके, म्हणजे एखाद्या घटना यांनी जर काहीतरी कायदा बनवला तर त्या ब्रिटिश प्रांतामधला फायनल अधिकारी कोण म्हणजे व्हॉइस रॉय होता. ओके, म्हणजे अशी उतरण होती पहा कशाची, प्रशासकीय व्यवस्थांची. कशामध्ये, ब्रिटिश भारतामध्ये. ओके, म्हणजे ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची ही होती. कशा आपण काय बघतो बघा, प्रशासकीय एकक बघतोय, त्याला महसूल एकक किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो नियमनाचं म्हणजे रेग्युलेटरी फंक्शन म्हणतोय. तर हे फंक्शन बघा 1940 म्हणजे 1940ला ऍक्च्युअली 1940ला असे होते पहा. ओके, त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये जे होते ना याच्यामध्ये, तर इथं प्रश्न यायचा बा म्हणजे ब्रिटिशांना तेव्हा हे सर्व आहे तर त्यांच्यावर कब्जा करण्याचा ब्रिटिश प्रयत्न करत होते. कारण का, हे जो कर आहे हा कर पाटलाचा कर जाणार, पाटील काही थोडंफार खाणार नाही का, मग तहसीलदारकडे जाणार, मग तिथून वरी मग डायरेक्ट व्हॉइसरायकडे. व्हॉइसराय काय करणार, हा कर ट्रान्सफर करणार थोडा आपल्या जेबमध्ये ठेवून तिकडं ब्रिटनमध्ये नाही का, म्हणजे ब्रिटनमध्ये पाठवून देणार. पण आता इथं कसं होतं, इथं थोडं वेगळं होतं ना, जसं सह्याद्रीराव गायकवाड होते किंवा बाकी सर्व जे आपले म्हणजे प्रतिनिधी होते नाही का, मग ते प्रतिनिधीकडे ही ब्रिटिश पॅरामाउंटची होती पहा. त्यांनी काय करायचं त्याच्यामध्ये किंवा याच्या मनावर ठेवायचं नाही का, म्हणजे त्यांनी काय केलं बाबा एक गाव असेल. ओके, काय असेल, गाव असेल आणि डायरेक्ट जिल्हा म्हणण्यापेक्षा काय आपण डायरेक्ट तालुका म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांचा प्रांतच म्हणूया नाही का. पण त्यांनी काय करायचं, गावामध्ये पाटील ठेवायची, गावातला पाटील काय करणार, थेट कर गोळा करणार कोणाकडे, हे जे आपला प्रांत असेल किंवा आपण याला डायरेक्ट प्रांतच म्हणू नाही का, आणि त्या प्रांतामधला
जो म्हणजे प्रांताकडला जो अधिकारी त्यातला जो त्या व्यवस्थेमधला जो राजा राजवाडे आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये कर भरणार डायरेक्ट जाऊन, नाही का. म्हणजे गाव आणि प्रांत किंवा गाव आणि जिल्हा असं म्हणजे 2 स्तरीयच होती, नाही का. म्हणजे अशी रचना होती कुठं प्रत्येक प्रांतामध्ये. म्हणजे ते प्रांतवाईज वेगवेगळी होती. कुठं कुठं गाव, छोटं गाव म्हणजे थोडं एक मोठं गाव, तिथे एखादा अधिकारी नेमला असायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल गाव असेल आणि थोडं मोठं गाव असेल, नाही का, त्याला आपण समज या म्हणजे आजच्या भाषेमध्ये त्याला आपण शहर म्हणू, नाही का. तर त्या मोठ्या गावामध्ये कोण असणार हो, तिथं असणार पहा कोण, देशमुख. ओके, देशमुख असेल. गावातला पाटील कोणाकडे कर म्हणजे गोळा करणार, देशमुखाकडे. देशमुख सर्व गावाचा कर गोळा करून कोणाकडे देणार, तर राजे राजवाड्यांना देणार. मग अशा प्रकारची व्यवस्था कुठे होती हो, यांच्यामध्ये होते. पण नेमका विषय काय झाला बघा त्याच्यामध्ये, ही जी व्यवस्था होती ही होती 1949 पूर्वी. म्हणण्यापेक्षा आपण भारताचं संविधान अंमलात येण्यापूर्वी. ओके, मग विषय झाला केव्हा, आपला भारताला स्वातंत्र्य भेटलं 1947 ला किंवा 1947 ला. मग भारताचा सर्व जो कारभार आहे भारतीयाकडे आला. मग 1936 ला म्हणजे ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची उत्क्रांती आहे तर भारतात जेव्हा प्रतिनिधी आवाज उठू लागले पहा, त्याच्यामध्ये बऱ्याचदा शिफारस करण्यात आली पहा. तसा यांचा इतिहास जर आपल्याला पाहायचा असलं 1882 पासून आहे. जो लॉर्ड रिपन होता, रिपनने जो प्रस्ताव दिला होता त्यानुसार खूप सारे बदल करण्यात आले पहा. आता एवढं लेक्चर लांबत जाते म्हणून आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेवढे काही आता 73 आणि 74 घटना दुरुस्ती आहे त्याच्यातल्या प्रत्येक तरतुदीचा आपण अभ्यास करणार आहोत. ते लेक्चर मी विशिष्ट अपलोड करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब वरती. पूर्ण क्वालिटीची सिरीज तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व डिटेल मध्ये पाहूया. फक्त हे जे प्रश्न आपल्याला बोलायचे प्रश्न थोडक्यात क्लिअर करूया. तर 1947 ला काय झालं बा, 1936 चा जो ठराव होता त्यानुसार त्यांनी एक बॉडी तयार केली होती पहा स्थानिक स्वराज्य संस्थेची. त्याच्यामुळे त्यांनी मग 1947 जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा आपण तेव्हापासूनच इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली की बाबा काय म्हणतोय, एक शहरी ग्रामीण व्यवस्था असेल आणि एक कोणता असेल ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असेल. ओके, मग त्यांनी काय केलं बघा, ग्रामीणवरती 2 स्तर केले बघा आपल्याला. कोण, एक असेल गाव. ओके, कोण असेल, गाव आणि जिल्हा असे 2 स्तर 1947 ला स्थापन झाले बघा. शहरीमध्ये 2 असेल, कोण असेल, शहरीमध्ये एक असेल नगरपालिका आणि एक महानगरपालिका. ओके, म्हणजे एक असेल नगरपालिका त्याला आपण किंवा छोटा असेल तर नगरपंचायत आणि त्याच्यानंतर कोण असेल हो, महानगरपालिका. बघा हे ऑलरेडी होते हो काय. म्हणजे तसं तरी आपल्या याच्यामध्ये ब्रिटिशांच्या ज्या काळामध्ये जे आहेत ना तर हे सुद्धा होतं. म्हणजे याला आपण कोणतं डेव्हलपमेंटल देखील फंक्शन म्हणतो पहा. हे फंक्शन ऑलरेडी ब्रिटिशांच्या काळापासून होते. पण आपण यांनी नेमकं काय स्वीकारलं बघा, आपण आधी याच्या अगोदरच बघलो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 1947 पूर्वी फक्त आपण रेग्युलेटरी फंक्शन बघलोय. तर आपण हे फंक्शन नाही बघलो की बाबा डेव्हलपमेंटल फंक्शन. का नाही बघलो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तर कारण का 1947च्या पूर्वी जे भारतातले म्हणजे जे ब्रिटिश होते त्यांना काही विकासाचं देणं घेणं नव्हतं. म्हणजे ग्रामीण लोकांसाठी विकास करावं असलं काही देणं घेणं नव्हतं बा. थोडक्यात सांगतो मला तरी पण डेव्हलपमेंटल जे फंक्शन होते नेमकं कसे होते त्याच्यामध्ये त्यांनी असंच केली बाबा. 2 गोष्टी असणार, डेव्हलपमेंटल किंवा डेव्हलपमेंटल फंक्शन म्हणण्यापेक्षा त्यांनी काय केलं तर लोकसंख्या बघले, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विभागणी केली बाबा छोट्या छोट्या याच्यामध्ये. एक म्हणजे गाव एक विभागणी असेल. त्याच्यानंतर नगरपालिका म्हणजे जिथं म्हणजे गाव शहर आणि एकदम कोण मोठे शहर. म्हणजे गावासाठी कोण असणार आहे हो, पाटील असणार आहे. विषय संपला. डेव्हलपमेंट म्हणजेच डेव्हलपमेंट कुठली डेव्हलपमेंट नाही पण गावासाठी पाटील नेमवायचा पहा. डेव्हलपमेंटचा त्याचा उद्देश पण नव्हता, फक्त सुव्यवस्था कसं म्हणजे आपलं कर कसा गोळा होईल हाच प्रयत्न होता पहा. शहरासाठी कर गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, नगरपालिका स्थापन केली. कोणती नगरपालिका म्हणजे अगोदर बघा 1947च्या पूर्वीचं बघतोय आपण. आणि मोठ्या शहरासाठी काय, महानगरपालिका. ओके, म्हणजे मद्रास मुंबई वगैरे खूप आधीच्या महानगरपालिका असं आपण ऐकलो असेल. तर हेच बघा हे खूप आधीच्याच आहेत का, तर त्यांचं काम काय होतं, डेव्हलपमेंट नव्हतं तर एक प्रकारचं कर गोळा करण्याचं काम होतं. मग नंतर बऱ्याच हिस्ट्री आहे याची, निवडणुका वगैरे काय कशा झाले ते आपण नंतर पाहूया पूर्णमध्ये बघा. हे जरा डेव्हलपमेंटल फंक्शन त्याच्यामध्ये. तर विषय काय आपल्याला बघा 1947 नंतर बघूया आपण. तर 1947 ला काय केलं हो, तर 2 गोष्टी केली त्यांनी त्याच्यामध्ये, एक गाव आणि एक जिल्हा. ओके, नगरपालिका महानगरपालिका. ओके, मग अशा गोष्टी आपण केल्या. मग गावाला त्यांनी दिले बघा, कोण गावाला दिले त्याच्यामध्ये कोण, ग्रामसेवक. कोण दिलं गावाला, ग्रामसेवक. आणि जिल्ह्याला कोण, जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणण्यापेक्षा सीईओ म्हणून, नाही का, सीईओ हे एक देण्यात आलं पहा. त्याच्यामध्ये कोण आणि प्लस याच्यामध्ये सरपंच देण्यात आला. ओके, सरपंच. आणि इथं कोण होतो, जिल्ह्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष. बघा हे केव्हा झालं होतं, ग्रामीणसाठी 1947 ला असं करण्यात आलं होतं. याला द्विस्तरीय देखील आपण म्हणू शकतो, म्हणजे 2 गाव आणि जिल्हा एवढाच कार्यक्रम होता बघा. शहराला कोण दिलं होतं, शहराला पण एक सीईओ असेल. ओके, एक कोण असेल म्हणजे एक सीईओ असेल, सीईओ. आणि दुसरा कोण असेल, नगरपालिकेला नगर अध्यक्ष असेल.
आणि इथं सुद्धा एक सीईओ असेल आणि इथं कोण महापौर असेल. ओके, मग अशा गोष्टी चालायच्या बघा. म्हणजे नेमकं ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची रिअल उत्क्रांती कुठून झाली म्हणजे कुठून सुरू झाली म्हणण्यापेक्षा आपल्याला तर आपल्याला इथून म्हणता येईल बघा, कुठून 1947 नंतर. मग विषय काय झाला हो, तर 1952 ला, ओके, 1952, 51, 52 दरम्यान मध्ये त्रिस्तरीय म्हणजे काही राज्यांमध्ये आहे ना, तर म्हणजे प्रत्येक राज्याला नेमून दिले बाबा तुमच्या ठरावानुसार करा, नाही का. मग तिथं एक पद निर्माण झालं पहा, त्याला आपण बीडीओ देखील असं म्हणतो. काय बीडीओ, 1952च्या आसपास काहीतरी झालं पहा. मग ते नंतर मग म्हणजे काही ठिकाणी गाव, तालुका म्हणजे तालुक्याचा गट, बीडीओ आणि जिल्हा असं काहीतरी ते पद सुरू झालं पहा. मग नंतर विषय असं झाला की बाबा ही सर्व गोष्टी झाली, मग असं चालत 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 गेलं. मग बऱ्याच समित्या आल्या, संगण समिती आली, मग गाडगीळ समिती आली, मग अशा बऱ्याच समित्या आल्या. मग ती समिती आपण सविस्तरमध्ये पाहूया नेमकं काय आहे. तर शेवटची समिती बघू आपण नेमकं काय झालं त्याच्यामध्ये. शेवटची समिती बी न बघण्यापेक्षा आपण थोडक्यात डायरेक्ट सांगून टाकतो बघा. आता तेवढं डिटेलमध्ये सांगण्यासाठी आपल्याला वेळ नाही. तर त्यामध्ये काय झालं बघा, तर शेवटी 73 बी आणि 74 बी घटना दुरुस्ती आली. त्याच्यामध्ये सांगितले बाबा असला काय फालतूपणा नाही करायचा. तर काय करायचं, त्रिस्तरीय आपली व्यवस्था आपला असायला पाहिजे आणि कंपल्सरी केलं बघा प्रत्येक राज्यांमध्ये. मग बाकी त्याची रचना वगैरे अधिकारी वगैरे नेमायचे तर राज्यानं प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये आपण वेगवेगळं ठरवून घेऊ शकतो, नाही का असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं हो, 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये त्रिस्तरीय आताची जी पंचायत राज व्यवस्था आहे ती स्वीकारणे बंधनकारक केलं आणि घटनेमध्ये याचं नमूद केलं की बाबा सर्वांना कंपल्सरी करणं आहे. तर हेच आहे, दुसरं तिसरं काही नाही. ही अशा प्रकारची रचना आहे बा. त्यानंतर बघा, तर प्रत्येक रचनेमध्ये जे आपला फॉर एक्झाम्पल बघा वेगवेगळं कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो याच्यामध्ये. तर आपले जे बंगाल आहे नाही का, पश्चिम बंगाल, ओके, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये जर थोडक्यात आपण वेगळे पण जर पाहिलो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदमध्ये जो प्रशासकीय अधिकारी आहे, नियमनाचा अधिकारी आहे तो कलेक्टर आहे, बरोबर. पण विकसनशील म्हणजे डेव्हलपमेंटल फंक्शनचा जो अधिकारी आहे आपण त्याला डायरेक्ट सीईओ म्हणतो. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदचा एक कार्यकारी ऑफिसर असतो त्याला सीईओ म्हणतो. ओके, तर महाराष्ट्रामध्ये असतो. ओके, कशाला बघा, जिल्ह्याला, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यासाठी कोण असतो, सीईओ असतो. कशाला, डेव्हलपमेंटसाठी. आणि नियमनासाठी कोण असतो, IAS म्हणजे कलेक्टर असतो. ओके, तर कसं पश्चिम बंगालमध्ये तसं नाही. त्यांच्या दिवसात त्यांनी ठरवून ठेवलं की बाबा एक काय कलेक्टर जो आहे तो कलेक्टरच काय काम करणार, एक सीईओ म्हणून पण काम करणार आणि जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा काम करणार. म्हणजे असं वेगवेगळं ठरू शकतं प्रत्येक राज्याला. परंतु त्रिस्तरीय जे हे आहे तर ते कंपल्सरी घटनेने केलं आहे. त्याला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती असं म्हणतात. आय होप की तुम्हाला हे सर्व विषय म्हणजे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आपल्याला बघा याच्यानंतर आपल्याला पूर्ण पॉलिटीची सिरीज सुरू करायची आहे. त्यामध्ये पॉलिटीचे दररोज एक लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. सर्व इंडियन पॉलिटी, भारतीय संविधान काय आहे, कलम 1 पासून ते कलम जेवढे काही कलम आहे तेवढे कलम तुम्हाला मी सोपं करून सांगणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून विथ MI. माई प्रबोधिनी नावाचा आपलं एक इनिशिएटिव्ह सुरू होणार आहे पहा, एक अकॅडमी म्हणू शकतो आपण. त्यातर्फे तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये कोचिंग देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर विषय तुम्हाला जर हा लेक्चर आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचं लेक्चर घ्यायचं का नाही किंवा तुम्हाला नक्कीच लेक्चर ऐकायला आवडेल का हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. ओके, आणि मित्रांनो युट्यूबला आलाच असेल, एवढं पाहिलंच असेल तर तुम्ही शेवटपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक ठेवू नका. जय हिंद.